आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अरुण गद्रे, डॉक्टर दिलीप सारडा, डॉक्टर मंदार रानडे, डॉक्टर श्री मासा साहेब जॉइंट कमिशनर एफडीए, डॉक्टर किशोरी आपटे मॅडम चे या ठिकाणी होमिओपॅथी कृती समितीचे सचिव डॉक्टर संतोष अवचार, आमचे मित्र महारुद्र डॉक्टर महारुद्र डाके, डॉक्टर ज्ञानेश्वर मोठे, डॉक्टर शेखर बेंद्रे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर डॉक्टर्स, माझे सर्व बंधू भगिनींनो, तिथे उपस्थित असलेले सर्व मेडिकल कॉलेजमधील सर्व विद्यार्थी, वेगवेगळ्या पॅथीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. वेगवेगळ्या पाथीचा एक वेगवेगळा प्रवास आहे, वेगवेगळं संशोधन आहे, एक वेगवेगळी लढाई आहे. याबद्दल ह्या वेगवेगळ्या प्रवासाबद्दल किंवा लढाईबद्दल सांगायचं म्हणजे तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया को जीतने का हौसला रखो, दुनिया को जीतने का हौसला रखो, हर एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. त्यामुळे वेगवेगळ्या पॅथीचं जे संशोधन चाललेलं आहे, संशोधन अविरत झालं पाहिजे आणि यातून मानव जातीसाठी जे जे काही महत्वाचं आहे ते महत्वाचं आपण आपल्या सेवेतून आपण मिळवलं पाहिजे. 5 मिनिटाचा मला अवधी दिलेला दादा, आता माझ्या काही जे एव्हिडन्स बेस आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी डॉक्टर सारडा सरांनी सांगितलं की आज सेफ्टी फूडचा हा विषय आहे, पण डॉक्टर सारडा सरांनीच त्यांना उत्तर दिले की आम्ही त्यांना का बोलवलं, कारण आज 37 वर्षानंतर आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज द सिग्नेटरी टू द अल्माटा डिक्लेरेशन टू गिव्ह द हेल्थ फॉर ऑल ऑफ युनिव्हर्सल हेल्थ केअर. आज 37 वर्षानंतर देखील त्यांनी जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं त्याच्यामुळे सर मी तुम्हाला इथे बोलतो. आज जी ही परिस्थिती आहे, जी विदारक परिस्थिती आहे, ती विदारक परिस्थिती अत्यंत महत्वाची आहे. माझे मित्र डॉक्टर संतोष अवचार यांनी सांगितलं की मिश्रपॅथी किंवा इंटिग्रेटेड काहीतरी एक अप्रोच असला पाहिजे आणि तो जनतेच्या दृष्टीने असला पाहिजे. डॉक्टर किशोरी आपटे मॅडम यांनी सायंटिफिक अप्रोच मध्ये सांगितलं. मसाल साहेबांनी त्यामध्ये जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्याबद्दल आणि एक महत्वाचं त्यांनी त्याबद्दल सांगितलं की जी एक जबाबदारी आहे की सर्व पॅथीवर, कारण रुग्णाला काय पाहिजे, रुग्ण एक असतो, आजार एक असतो आणि रुग्णाला तो आजार बरा व्हायचा असतो. त्याचं उद्दिष्ट असतं की आजार बरा झाला पाहिजे आणि हा कशा प्रकारे बरा झाला, त्याला पॅथी माहित नसते, त्याला आजार बरा होणं माहित असतं, पण हे पण शास्त्रीय दृष्ट्या बरं झालं पाहिजे हेही महत्वाचं आहे. डॉक्टर सारडा सरांनी आयएमएच्या भूमिका सांगितली. आयएमएच्या भूमिका आणखी एक महत्वाचं, आयएमएचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टामध्ये दुसरं उद्दिष्ट जे आहे ते पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य जे आहे की ह्या देशामध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हा घेतला गेला पाहिजे आणि जनतेचा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे. या ठिकाणी भेदाभेद पॅथीचा प्रश्न जनतेच्या आरोग्याचा हा विषय आहे. डॉक्टर मंदार रानडे यांनी अतिशय उद्बोधकरित्या आपल्याला या कार्यक्रमासंबंधी माहिती दिलेली आहे. जे काही एव्हिडन्स बेस तुम्हाला आपण सांगतो की जे पब्लिक हेल्थ बाबतीत डॉक्टर गद्रे सरांनी पण सांगितलं की इंटेग्रिटी आहे, देशगुजरी होईल, मान्य हा चर्चेचा विषय आहे, त्याशिवाय ह्याला उत्तर काय हे पण चर्चेचा विषय आहे. पण याबद्दल एकही जनतेचा जे आरोग्य आपण म्हणतो त्या जनतेच्या आरोग्यापर्यंत जाण्यासाठी प्राप्त परिस्थितीचं आपल्याला काय करावं लागेल, कारण हे ते महत्वाचं आहे. आणखीन आपण किती दिवस किती वर्ष वाट पाहायची, युनिव्हर्सल हेल्थ केअरच्या नावानं आज 37 वर्ष आपण वाट पाहिली आहे, आणखीन किती वर्ष वाट पाहायची. एक आपण ह्या पॅथीच्या किंवा बाकी रॅशनल आहे. डॉक्टर गद्रे सरांनी सांगितलं की जेवढं प्रशिक्षण तेवढी परवानगी, जे आपण एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा मध्ये 1978च्या नंतर आपण जे काही विलेज हेल्थ गाईड आपण केले होते, कम्युनिटी हेल्थ वर्कर केले होते, बाकीचे काय जे काही एक दुसरी प्रशिक्षण देऊन आपण त्यांना काही औषधं वापरायला लावली होती. आणि इथं तर प्रशिक्षण डॉक्टर आहे आणि त्यांचे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहेत, त्यांना बेसिक सायन्स यांच्याबद्दलचा त्यांचा अभ्यास आहे. आणि हे असताना आपण जे आता डॉक्टर राणे सरांनी सांगितले की जे एनआरएचच्या मध्ये जे काम करतायत ते ज्या ठिकाणी डॉक्टर नाही, ज्या ठिकाणी पब्लिक हेल्थचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आपण आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार केला पाहिजे, तर आपण त्या बेसिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला काही जर रूल्स रेग्युलेशन असतील, हे रूल्स रेग्युलेशन विषयी देखील आपल्याला जनतेच्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे.
कारण शेवटी रूल्स रेग्युलेशन कोणासाठी असतात? हे मानवी उन्नतीसाठी असतात, मानवी आरोग्यासाठी असतात. आणि हे रूल्स रेग्युलेशन कोण बनतात? हे काय आकाशातून पडत नाही, हे आपणच बनतो. आणि हे रूल्स रेग्युलेशन जेव्हा जनतेची रूल रेग्युलेशन होती, जेव्हा जन्मादी रूल्स रेग्युलेशन होती, त्यावेळेस हे जनतेचा आरोग्याचा प्रश्न आपल्याला घेण्यात. या ठिकाणी या परिसंवादाच्या निमित्तानं जे जनआरोग्य म्हणजे सर्वच जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे वेगवेगळ्या जनरल असोसिएशन मध्ये आहेत. आणि हे जनरल असोसिएशन सगळे या ठिकाणी इथं आलेले आहेत. आणि हा जो परिसंवादानिमित्त हा जो विचार आहे, हा विचार इथून सुरू झालेला आहे, हा संपणारा नाहीये. आपल्याला चर्चा करावं लागणार, त्याचं उत्तर शोधावं लागणार आहे. आणि हे उत्तर पण आपल्याला प्रत्यक्षात कृतीमध्ये आणावं लागेल. तर मला या परिसंवादाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मला अतिशय आनंद आणि अतिशय चांगली उद्बोधक चर्चा झाली ही मी या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद.